आपण आज एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या गोट्यावरती आलेलो आहोत. त्यांचं नाव इनामदार म्हणून आहे. इनामदार साहेब, तुमची ओळख सांगा एकदा. प्रमोद चंद्रकांत इनामदार. प्रमोद चंद्रकांत इनामदार हे महाराष्ट्रातल्या माळशिरस तालुक्यातल्या पिलीव नावाच्या गावातली एक व्यक्ती आहे. सर्वसामान्य शेतकरी, बरेच वर्ष झाले दुधाधंदा करतात. पण आता त्यांनी काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी केल्या आहेत. म्हणजे मुक्त पद्धतीचा गायींचा गोटा, हायड्रोफोनिक्स टेक्नॉलॉजी, अजोला, मिल्किंग मशीन, या सगळ्या बऱ्याचशा साधनांचा वापर करून ते दुधाचा धंदा चांगला करायचा प्रयत्न करतात. आपण त्यांचा गायींचा गोटा बघूया एकदा. या गोट्यामध्ये सगळ्या गायी फ्री आहेत, त्यांना कुठे रश्शीने बांधलेलं नाही आहे आणि हा खूप कमी खर्चात तयार केलेला गोटा आहे. त्यांना पाणी पिण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यांचं जे शेण जागेवर पडतं त्या आतमध्ये फिरणाऱ्या कोंबड्या ते विस्कटून टाकतात किंवा इतर गायींच्या चालण्याने पायाच्या ते विखुरलं जातं आणि ते सूर्याच्या उन्हाने वाळतं. त्याच्यामुळे एक चांगलं शेणखत तयार होतं. रोज शेण काढायची गरज नाही, महिन्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा शेण काढलं तरी चालतं. या गोट्यामुळे तुमचा बराचसा त्रास कमी झाला असेल. हो, त्रास कमी झाला. पाणी पाजायचा, गुरं सोडायचा, बांधायचा, शेण उचलायचा. बाहेरून जनावरांना खायला टाकायचं, ज्या गाईला खायचं ती गाय ते खायला ते त्या साईडला पाणी पिण्याची सोय केलेली आहे. या सगळ्या गायींना जर दुष्काळ पडला तर चारा कोणता पाहिजे, आपल्या शेतातला चारा, जमीन कमी असेल, पाणी कमी असेल तर काय करायचं, म्हणून हायड्रोफोनिक्सची टेक्नॉलॉजी आपण डेव्हलप केली. त्या संदर्भातलं 7 दिवसात गायींचा चारा कसा तयार करता येईल हे आपण बघूया. हा शेड आहे. या शेडमध्ये डेली 180 किलो चारा तयार होतो. त्याची माहिती आपण घेऊया. मका, गहू, बाजरी यांच्यापासून हा चारा तयार होतो. आम्ही दोघं एकत्र पद्धतीने तुम्हाला समजवतो, म्हणजे एक शेतकरी मी माझी ओळख करून देतो. माझं नाव डॉक्टर शैलेश शामराव मदने, माझं BVSC झालं आहे आणि या भागात मी प्रॅक्टिस करतो. यांच्या गायींची ट्रीटमेंट करणं हे माझं काम आहे. त्याबरोबर ज्या काही नवीन गोष्टी करता येतील त्या करायचा प्रयत्न करतोय मी. तर ह्या मकाच्या दाण्यांपासून 2 किलो मकेपासून 16 ते 17 किलो चारा कसा तयार होतो ह्याची एक फोटोजेनिक आणि एक थोडीशी आपण झलक बघूया. नंतर तुम्ही सांगा त्यांना काय करता. ही मका आहे, हे कसं तुम्ही करता, तयार कशी वैरण करता हे सांगा. पहिल्यांदा मका आपण 24 तास भिजत घालतो पाण्यामध्ये. नंतर 24 तास पोत्यामध्ये ठेवतो. पोत्यामध्ये ठेवल्यानंतर कोंब येतात लहान लहान. पोत्यामध्ये ठेवल्यानंतर दाखवू इकडे. इकडे दाखव. असे कोंब येतात. तुम्ही काय करू नका, सांगा. पोत्यामध्ये ठेवल्यानंतर कोंब येतात, लहान लहान कोंब येतात. कोंब आल्यानंतर ट्रेमध्ये पसरायचे पूर्ण. असे एका ट्रेमध्ये किती किलो मका बसरतात? 1.5 ते 2 किलो मका बसते एका ट्रेमध्ये. 1.5 ते 2 किलो. असे आता हे 6 ट्रे टाकलेले आहेत. 4 ट्रे टाकलेले आहेत आता. या साईडला किती हे कधी आजचेच आहेत ना? असे 6 ट्रे टाकलेले. म्हणजे रोज तुम्ही 6 ट्रे टाकताय. 6 टाकतो. 6 टाकतो, 6 निघतात. म्हणजे तुम्ही एक दिवस मका पाण्यात भिजत घालता, त्यानंतर एक दिवस पाण्यात भिजत घातल्यानंतर पोत्यामध्ये ठेवता. अशा प्रकारे ओल्या पोत्यामध्ये, बरोबर? ओल्या पोत्यामध्ये ठेवल्यानंतर काय होतं नक्की? कोंब येतात. ठीक आहे. मग ते कोंब तुम्ही त्यानंतर त्यात पसरता. त्यानंतर कशी वाढ होते त्याची, तुम्ही काय करता, पाणी किती मारता वगैरे काय? पाणी 3 टाइम मारतो दिवसातून. त्यानंतरची स्टेज दाखवू शकता आपण बघा. जवळून घे पूर्ण त्याचं. म्हणजे फक्त जे कोंब असतात त्या कोंबानंतर दुसऱ्या दिवशी असे हिरवे कोंब येतात. हिरवे कोंब येतात. म्हणजे हे तसं बघायला गेलं तर तिसऱ्या दिवशीचं पीक आहे. हा, तिसऱ्या दिवशी. चौथ्या दिवशी कोंब बाहेर उंच होत्यात. हिताखाली हे 4थ्या दिवशीचं आहे. चौथ्या दिवशी. इकडे पण 4थ्या दिवसाचं आहे. हे जरा 4थ्या दिवसाचं. हे 4th डे.
म्हणजे 4थ्या दिवसापर्यंत बियांची वाढ व्हायला सुरुवात होते. मग 4थ्या दिवसानंतर 5व्या दिवशी ओके, हे 5व्या दिवसाचे ट्रे. 5व्या दिवशी बरीचशी वाढ झाली आहे. बरी पूर्व पान बाहेर पडले की वाढ फास्ट चालू होते. म्हणजे जेव्हा आम्ही या गोष्टी करत होतो त्यावेळेस याची आश्चर्यकारकपणे होणारी इतकी सगळी वाढ, ही बी मधली तिची अंकुरण्याची ताकद आपण वापरतो पाण्याच्या सहाय्याने. तुम्ही आता हे 5व्या दिवसापर्यंत दाखवलं, त्यानंतर 6व्या दिवशी 6व्या दिवसात हे 6व्या हे पण 6व्या दिवसाचे आहे. 6व्या दिवसात हे पण 6व्या दिवसाचे आहे. म्हणजे 5व्या दिवसानंतर 6व्या दिवशी जवळपास दुप्पट वाढ होते त्याच्यामध्ये. हे 7वा आणि दिवस. 6व्या दिवसानंतर 7वा दिवस हे 7व्या दिवसाचे ट्रे पूर्ण. या बाजूने या बाजूने या असं त्या दिशेने. म्हणजे 7व्या दिवशी मुळांची इतकी वाढ होते की अशी गादी तयार होते खाली. आधी वाढीचे फोटो घातले मिनिट बघायला मिळेल तुम्हाला. 7 दिवसामध्ये 7 ते 8 दिवसामध्ये 2 किलो मक्यापासून 2 किलो मक्याच्या दाण्यापासून इनामदार संख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या दारामध्ये 1 फूट उंचीची जवळपास अतिशय चांगली पौष्टिक हिरवी वैरण तयार होते. इनामदार तुम्हीच सांगायचं महत्व. तुम्ही जेव्हा ही वैरण जनावरांना खायला घातली त्यावेळेस तुम्हाला काय गोष्टींमध्ये फरक आढळला याच्यामध्ये? त्यांनी गुरांची तब्येत सुधारते, दूध वाढते, दुधाची फॅट वाढते, तंतुमय असल्यामुळे फॅट वाढते. मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा ओल्या चाऱ्याचा प्रश्न सुटला. तो पण ही या शेडमध्ये म्हणजे थोडक्यात ही वैरणीची फॅक्टरी आहे तुमच्यासाठी. 7 दिवसामध्ये कमी दिवसात तयार होते. हे एकदा तुम्ही बघू शकता. हे 7 दिवसात तयार झाले. ते आपण बघू शकतो की किती त्याची जाडी आहे मुळांची. ही गोष्ट मी आणि इनामदारांनी सुरुवातीला गोविंद मिल्कच्या अधिकाऱ्यांनी गोविंद मिल्कनी महाराष्ट्र शासनाबरोबर जे काय एक प्रशिक्षण केंद्र काढलं तिथे आम्ही ही गोष्ट शिकलो. त्यानंतर ते आम्ही कार्यक्षम करायचा प्रयत्न केला आणि आता इथे खूप चांगल्या प्रमाणे आम्हाला यश मिळालंय. खूप रोज चारा तयार होतो आणि किती दुष्काळ पडला तरी घरच्या घरी वैरण तयार होऊ शकते. हे यामुळे शक्य झालं. हे तुम्ही बघू शकता. असा चारा आज ही मुळे जमिनीमध्ये मिळून जातात. यामध्ये माती नाहीये. या ट्रेमध्ये प्लास्टिकचा पेपर ज्याच्यामधून हे पाणी निघून जातं. हे पाणी पडण्यासाठी इथे स्प्रिंकलर लावलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी स्प्रिंकलर आहेत. मग तुम्हाला तुमच्याकडे जो काय पाणी पुरवठा आहे मागच्या 3 वर्षात कसा पाऊस झाला तुमच्याकडे? दुष्काळी भाग आहे आमचा. पूर्ण दुष्काळ असतो. पाऊस 1 ते 2च पडतात पाऊस. यावरती पाऊस पडत नाही. उन्हाळ्यात फक्त हौद भरतो विहिरीमध्ये. 3 विहिरी आहेत. 3 विहिरीमध्ये हौद भरतो. म्हणजे खूप कमी पाऊस झाला आणि तुम्हाला पाणी खूप कमी असेल तरी तुम्ही गायींचा चारा तयार करू शकता. हा तो विश्वास तुम्हाला हायड्रोफोनिक्स टेक्नॉलॉजीमुळे निर्माण झाला. तुम्हाला तुमच्या गायींच्या आणि तुमच्या दुधाच्या धंद्यामध्ये खूप यश मिळो इतकंच सांगतो आणि तुमचा आभार.